5 राज्यांच्या या विधानसभा निवडणुकात जवळपास 110 पेक्षा अधिक जागांवर लोकसभेचा प्रभाव पाडणाऱ्या, त्यामुळेच अत्यंत महत्त्वाच्या श्रुती अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने आता दिनेश सर सांगत होते की पश्चिम बंगालची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। त्याच पद्धतीने दक्षिणेतील 3 राज्यांमध्ये देखील अशाच पद्धतीच्या निवडणुका पार पडतात, म्हणजे केरळ असेल, पॉंडिचेरी असेल आणि तमिळनाडू या 3 दक्षिणेतील राज्यांमध्ये आणि आसाममध्ये या अशा 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत। पण सगळ्यात महत्त्वाची जर राज्य कुठली असतील दिनेश सर सांगत होते त्यानंतर, तर ते असेल तमिळनाडू आणि केरळ। कारण श्रुती हे सांगितलं पाहिजे की तमिळनाडूमध्ये मागच्या काही दिवसांपासून डीएमकेची सत्ता असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं, पण यावेळी पहिल्यांदाच टीव्हीके जो अभिनेता विजय यांचा पक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्याचा बघायला मिळालेला होता। दक्षिणेतील राज्यांचं गणित जर श्रुती आपण सांगायला गेलं तर स्थानिक अस्मिता आणि भाषेचा मुद्दा हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळालेलं होतं। आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांच्या आरक्षणाच्या अनुषंगानं दक्षिणेतील राज्यांचा प्रभाव जो आहे तो कमी करण्याचा डाव केंद्राकडून केला जातोय, हा महत्त्वाचा मुद्दा प्रचारामध्ये राहिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्यामुळे तमिळनाडूमध्ये टीव्हीके असेल किंवा एआयडीएमके असेल आणि डीएमके या 3 पक्षांमध्ये जरी लढत होत असली तरी टीव्हीके पक्ष नेमकं काय भूमिका बजावतो यावरती सगळी गणितं अवलंबून असणार आहेत। श्रुती अनेक एक्झिट पोलमध्ये डीएमकेची सत्ता राहील असं जरी सांगितलं जात असलं तरी काही एक्झिट पोलनुसार टीव्हीके हा किंग मेकरच्या भूमिकेत असेल असंही सांगितलं जात आहे। त्यामुळे तमिळनाडूमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तमिळनाडूमधील डीएमके हा पक्ष विरोधी पक्षाची जी इंडिया आघाडी आहे श्रुती, त्या इंडिया आघाडीतील एक अत्यंत महत्त्वाचा पिलर आहे। म्हणजे दिनेश सरांनी ज्या पद्धतीने टीएमसी सत्ता राखणार की नाही हे बघणं महत्त्वाचं असणार आहे असं सांगितलं, कारण टीएमसी असेल डीएमके असेल हे 2 महत्त्वाचे पिलर जे आहेत ते विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीमध्ये असल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे डीएमकेचं नेमकं काय होतं हे बघणं तमिळनाडूच्या अनुषंगाने महत्त्वाचं असणार आहे। केरळमध्ये नक्कीच प्रमोद, नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडून घेत राहूच।